नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील जुनं वाहन घेणाऱ्या वाहन मालकांनी जुनं वाहन खरेदी करताना विचार करा. हा व्हिडिओ पूर्ण बघा. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघत राहा आणि एकमेकाला शेअर बी करत राहा की जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल. आता महाराष्ट्रात स्क्रॅपिंग ॲक्ट मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांना म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली जी वाहनं आहेत ती 15 वर्षाची मोडीत निघणार आहेत. म्हणजे त्याच्यात रिक्षा आली, टॅक्सी आली, पर्यटक परवान्याची गाडी 8 वर्षानंतरच प्रवासी वाहतुकीतनं बाद होते. शाळेच्या बसचे 15 वर्ष पूर्ण होतात, त्याचे परवानेच ॲटोमॅटिक कॅन्सल होतात ऑनलाईनद्वारे. म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं ही तुमची भंगारमध्ये मोडीत जाणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. तसं केंद्र सरकारचं नोटिफिकेशन आहे आणि प्रत्येक राज्यानं ते नोटिफिकेशन काढून आता प्रत्येक राज्याची तयारी झालेली आहे. आता कुठल्याही क्षणी त्याची घोषणा होईल. आता महाराष्ट्रात आता प्रत्येक RTOला टेस्टिंग मशीन ह्या मिळत आहेत. भाईंदरसाठी सुद्धा एक मंजूर झालेली आहे, पालघरसाठी एक मंजूर झालेली आहे, अंधेरीमध्ये 4 मंजूर होतील, कुर्ला डेपोत 5-6 मशीन बसतील, ठाण्याला मशीन मिळाली. म्हणजे राज्यभर ह्या टेस्टिंग मशीनद्वारे ह्या गाड्या टेस्ट होतील. आणि मग खाली जी आपली खाजगी वाहनं आहेत म्हणजे मोटरसायकल वगैरे ह्यांना 15 वर्षाच्या अगोदर रीटेस्ट करावी लागेल आणि पुढचं फक्त 5 वर्ष त्यांना ते परवानगी मिळेल. त्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो, तेवढं ते मिळेल. त्याच्यामुळं कुणीही जुनं वाहन घेताना 100 वेळ विचार करा की बाबांनो आपण हे वाहन घेतलं तर आपल्याला किती दिवस चालणार आहे, की पुन्हा आपलं वाहन रिटेस्टमध्ये जाणार की आपलं वाहन मोडीत जाणार. त्याही प्रत्येकानं गोष्टी लक्षात घ्या. शिवाय न्यायालयाचे आदेशच आहेत की 8 वर्ष पूर्ण होतात की डिझेल पेट्रोलच्या गाड्यांना नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात ही बंदी येणार आहे. त्याचा काय निर्णय तो झालेला आहे. मला वाटते 2002चे हे निर्णय आहेत, कोर्टांचे निर्णय आहेत आणि त्याची अंमलबजावणी ही मुंबईतनं झालेली आहे. मुंबईत आता 8 वर्षाच्या डिझेलच्या वाहनांना तर प्रवेशच नाही. म्हणजे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. जर ह्या 8 वर्षाच्या वाहनांना बंदी समजा ठाणे महापालिका, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक म्हणजे ह्या मेट्रो शहरातली जर झाली तर सर्वसाधारणपणे जुन्या गाड्या घेताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करा. मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे ही वाहनं